नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपण आज या व्हिडिओमध्ये मकर संक्रांती 2026ची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्य मकर राशीत प्रवेश करतात आणि आपले पुत्र शनी भगवानांना भेटायला जातात. मकर संक्रांती कधी आहे, मकर संक्रांतीचा पुण्य काळ काय आहे आणि 2026मध्ये मकर संक्रांती कशावर बसून येणार आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणणार आहोत. कोणते वस्त्र परिधान केलेले आहेत, कोणता काळ शुभ आहे, असे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याचं उत्तरायणात प्रवेश होतं. हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला फार महत्त्व आहे. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या शुभ योगाला मकर संक्रांती म्हणतात. हा सण नेहमी 14 जानेवारी 15 जानेवारीला येतो. बहुधा 14 जानेवारीला हा सण आपण साजरा करतो आणि यावर्षी 14 जानेवारी 2026 मध्ये सुद्धा संक्रांती 14 जानेवारीलाच आलेली आहे. याच दिवशी षटला एकादशी पण आली आहे बघा. यावर्षी एकादशी आणि संक्रांत आपण एकत्र साजरा करणार आहोत. एकाच दिवशी आल्यामुळे शके 1947 कृष्ण पौष 11 बुधवार 14 जानेवारीला बुधवार रोजी ठीक 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. म्हणजे संक्रांतीचा शुभ काळ हा आपल्याला 3:06 ते सूर्यास्तापर्यंत 6:20 पर्यंत पुण्यकाळ हा असणार आहे. यावर्षी मकर संक्रांत कशावर बसून आली आहे, वस्त्र काय परिधान केलेले आहेत, जे वस्त्र संक्रांतीने परिधान केलेले आहेत ते आपल्याला वर्ज्य करायचे आहेत. यावर्षी संक्रांती बालवकनावर असून वाघ हे वाहन आहे आणि उपवाहन घोडा आहे. संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतला आहे. तिने केशराचा टिळा लावलेला आहे. ती संक्रांती देवी जी आहे ती वयाने कुमारी असून बसलेली आहे. तिने वासाकरता जाईचं फूल हातात घेतले आहे. संक्रांती देवी यावर्षी पायस भक्षण केले आहे. यावर्षी दुधाचे पदार्थ खायचे आपल्याला टाळायचे आहेत. ज्या गोष्टी पांढऱ्या वस्तू ज्या आहेत ते महाग होणार आहेत. जे पदार्थ दूध किंवा दुधाशी संबंधित असतील ते आपल्याला खाणे टाळावे. स्त्री सर्प जातीचा आहे. तिने भूषणार्थ मोती धारण केले आहे. वार नाव व नक्षत्र. नाव अनुराधा आहे. नाव मंदाकिनी आहे. संक्रांती देवी पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे. वायव्य दिशेस पाहत आहे. यावर्षी संक्रांतीचे फळ. संक्रांतीने केलेल्या ज्या परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू ज्या आहेत त्या महाग होतील. संक्रांत जेथून आली त्या जनतेला सुख प्राप्त होणार आहे. मकर संक्रांती हा सण 3 दिवसाचा असतो. आदल्या दिवशी असते भोगी, जे या दिवशी 13 जानेवारीला साजरी करायची आहे. 14 जानेवारीला जे संक्रांत साजरी करायची आणि 15 जानेवारीला किक्रांत असणार आहे. किक्रांत म्हणजे करी दिन, जो 15 जानेवारी गुरुवारी असणार आहे. अशा प्रकारे आपल्याला 3 दिवसाची मकर संक्रांतीचा सण हा उत्साहाने साजरा करायचा आहे. तसेच संक्रांतीपासून बायकांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम रथसप्तमी सप्तमीपर्यंत सुरू असतो. अशा प्रकारे तिळगुळ घ्या, गोड गोड बोला म्हणत संक्रांती आपण साजरी करतो. संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याला सुद्धा महत्त्व आहे. या दिवशी सुवासिन महिला
खण पुसतात, एकमेकांना वसा देतात, देवांना वसा देतात. संध्याकाळी तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं म्हणतात आणि गोडवा जो आहे तो वाढवतात नात्यातील. ताई दादांनो, हा व्हिडिओ जो आहे तो मोठा होऊ शकतो, म्हणून स्किप न करता तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. संक्रांतीच्या काळामध्ये दान करायला सुद्धा खूप महत्त्व आहे. या काळामध्ये आपण कशाचं दान करावं? वस्त्र दान करावं, भांड्यांचं दान करावं, अन्नाचं दान करावं, फळंसुद्धा आपण दान करू शकतात. याचकांनी ब्राह्मणांना सुद्धा दान देताना वस्त्रदान करायचं आहे. सप्तधान्य आवर्जून द्यायचं आहे. गोघास गाय जी आहे ती सुद्धा आपण दान करू शकतो. या संक्रांतीच्या दिवशी आपण तिळाचे हवन म्हणजे तिळयुक्त हवन आपल्याला करायचे आहे. दान आपण करू शकतो. तिळयुक्त 6 प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या आणून आपण त्याचंही दान करू शकतो. आपण आपल्या यथाशक्तीने किती वस्तू, वस्त्र, अन्न आपण आपल्या यथाशक्तीने आपल्याला दान करायचे आहे. प्रत्येकाच्या सोयीनुसार जो तो ज्याच्या त्याच्या परीने जे आहे ते दान करत असतात. गरजू लोकांना आपण संक्रांती ही थंडीमध्ये येते म्हणून गोरगरिबांना, गरजू लोकांना आपल्याला ब्लँकेट हे आपल्याला दान आपण करू शकतो. आता आपण जाणून घेऊ आपल्याला या दिवशी काय नियम पाळायचे आहेत. आपल्याला या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे सगळ्यांनीच. या दिवशी आपल्याला पवित्र नदीत स्नान करायचे आहे. स्नान करून जर तुम्हाला नदीवर जाऊन स्नान करणे शक्य नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ, गंगाजळ, गोमतीर टाकून स्नान करून घ्या. या काळात सूर्य हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, म्हणजे आपण सूर्याचं उत्तरायण म्हणतो. या काळात दान करायला शुभ मानले जाते. या दिवसापासून जो दिवस जो आहे तो मोठा होत जातो आणि रात्र जी आहे ती लहान होत जाते. संक्रांतीने यावर्षी पिवळे वस्त्र परिधान केले आहे, म्हणून सुवासिन महिलांना पिवळी साडी, पिवळे कपडे घालण्यासाठी वज्र आहे आणि शक्य असेल तर इतर व्यक्तींनी सुद्धा हे पिवळे वस्त्र घालणे जे आहेत ते टाळायचे आहेत. महिलांनी जे आहे आवर्जून पिवळे कपडे, पिवळी साडी, पिवळ्या बांगड्या, पिवळ्या गजरा घालणे टाळायचे आहे. तर तुम्ही म्हणाल हळद तर पिवळी आहे, तर मग काय करायचं? तर हळद ही सौभाग्याचा अलंकार आहे. आपण महिलांना हळदी कुंकू देऊ शकतो. तर आता आपण जाणून घेऊ या दिवशी आपल्याला काय धार्मिक सेवा जे आहेत, उपाय जे आहेत ते करायचे आहेत. तर या दिवशी आपल्याला सकाळी अंघोळीच्या पाण्यात तीळ टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य देताना द्यायचं आहे. अर्घ्य देताना त्यात जर तुमच्याकडे काळे तीळ असतील तर तुम्ही ते आवर्जून काळे तीळ टाकून सूर्यदेवांना अर्घ्य द्या. नसतील तर पांढरे तीळ टाकून सुद्धा देऊ शकता. त्यामुळे आपला जो आहे तो पितृदोष कमी होतो. या दिवशी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात कवड्या आणायच्या आहेत. त्या कवड्यांना पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि मग एका वाटीत हळद घेऊन त्या कवड्या त्यात ठेवायच्या आहेत. नंतर त्याची तिळाचा दिवा करून आपल्याला त्याची आरती करून घ्यायची आहे. दरवाजाला, तुळशीला तुपाचा दिवा लावायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला संक्रांत जी आहे ती सेवा करून, विष्णूंची, सूर्याची सेवा करून जी आहे संक्रांत आपल्याला साजरी करायची आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्याला तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं म्हणत आपल्याला तीळ हातात देऊन आपल्याला संक्रांत जी आहे ती साजरी करायची आहे. धन्यवाद.